देशावरती गंभीर असं ऊर्जा संकट घोंगावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलं। मुख्यमंत्री मंत्री त्याला प्रतिसाद देण्याचं सांगतायत। मात्र दुसरीकडे सरकारी पातळीवरती अशीच एक संतापजनक अशी घटना समोर येते आहे। पुणे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यासाठी शहरामधील आमदार खासदार अधिकारी बैठकीसाठी पोहोचले। आतमध्ये बैठक सुरू होती आणि बाहेर या नेते मंडळींचे अधिकाऱ्यांचे वाहन चालक त्यांच्या आलिशान गाड्यांमध्ये एसी लावून बसल्याचं दिसलं। जवळपास 1.5 तास हे सगळं सुरू होतं। म्हणजे गाड्या शासकीय, जनतेच्या पैशाच्या, त्यामधलं पेट्रोल हे जनतेच्या पैशाचं, काटकसरीचं आवाहन जनतेलाच आणि अधिकाऱ्यांचे चालक भर दुपारी एसी मध्ये। दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आमदार रमेश बोरनारे आणि आमदार विलास भुमरे यांचे चालक देखील असेच गाड्यांमध्ये एसी लावून बसले। एबीपी माझाने या संदर्भात विचारलं असता या गाड्या बंद आहेत असं उडवाउडवीचं उत्तर देखील त्यांनी दिलंय। सरकारी पातळीवरती आणि नेते मंडळींच्या पातळीवरती अशी उधळपट्टी होत असेल तर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी आवाहन करण्याला नेमका काय अर्थ आहे असा सवाल मनात येतो। तर संभाजीनगरमध्ये आमदारांच्या चालकांनी नेमका काय दावा केला आपण बघूया। आमदार साहेब रमेश बोरनारे। आमदार बोरनारे बरोबर आहे। मग तुम्ही त्यांचे कोण आहात? चालक आहे। चालक आहे। तुमच्या सरकारमध्ये लोक म्हणतात की डिझेल कमी वापरा। आम्ही तुमचं शूट केलं की तुम्ही तासभर तुमची गाडी ऑन होती। कुठे ऑन? आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्याचं, दाखवा ना। आम्ही वेळेनुसार दाखवतो। दाखवा रेकॉर्ड ना। केलं की तुम्ही गाडीमध्ये एसी ऑन करून गाडी चालवून बसवला होता। दाखवा तुमचे ना आमदार record. म्हणतात कमी दाखवा। गाडी चालूच नाही ना। आता तुम्ही बंद केली? नाही नाही नाही, चालूच नाही गाडी। एक मिनिट दाखवतो। तर आमदार बोरनारे आणि आमदार भुमरे यांनी चालकांच्या बेजबाबदारपणाविषयी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण बघूया। मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की डिझेल आणि पेट्रोलचा कमी वापर करा। मी आपल्याला मुद्दाम त्या ठिकाणी सांगेल की माझी गाडी जर आजही चेक जर केली तर माझा ड्रायव्हर काही एसी लावून त्या ठिकाणी बसत नाही, बसलेला नाही। जर असेल तर आम्ही कंप्लीट त्यांना तशी समज देऊन टाकू। मला असं वाटतं ह्या एवढ्याशा गोष्टी केल्याने काय लगे देशाचं संकट कमी होणार नाहीये। सांगण्याचा अधिकार उरतो का यांना? यांना बोलून काय फायदा आहे? ते ज्यांनी सांगितलं त्यांना बोललं, त्यांच्या पक्षाच्या लोकांना बोललं पाहिजे ना। पण शेवटी सुरुवात तर तुमच्या आपल्यापासून करावं लागेल ना। हे पहा, मोदींनी सांगितलं त्या दिवशी 100 गाड्याचा ताफा काढली, कशाला काढला? असं की ह्यांना अधिकार आहे का मग सरकारला कोणाला? जर वापरायचं असेल तर? हे पहा, आता बाहेर एवढं 45 डिग्री सेल्सिअसचं ऊन आहे आणि बिचारे ड्रायव्हर कुठं बसतील याचाही तुम्ही जरा माणुसकीने विचार केला पाहिजे। तेच बोलले नाही, मी डायरेक्ट बोलतो, तुम्ही याचा माणुसकीने पण विचार केला पाहिजे। आपल्या गाडीला पेट्रोलचं यूज होत नाही आहे, डिझेलचं यूज होत नाही आहे। त्या ठिकाणी 40च्या स्पीडवर चालल्यानंतर तिला थेंबसुद्धा पेट्रोल लागत नाही। त्या हिशोबानं ती इनोवा मी त्या ठिकाणी मोदी साहेबांनी आवाहन केल्यानंतर वापरायला सुरू केलं।